तर कसं काय मंडळी, लाईफ विथ रुतीनमध्ये मी रुतीन स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओत. तर मंडळी, होता पोळा आणि मी चाललोय माझ्या गावी पोळा बघायला. नागपूरवरून पकडली बस आणि मी पोचलो माझ्या गावी. माझ्या गावी पोचल्यानंतर लगेच घरी गेलो. घरी गेल्यानंतर लगेच तयारी करून जेवण वगैरे करून मी निघालोय पोळा बघायला. तर माझ्या गावी 2 दिवसाचा पोळा असते. पहिल्या दिवशी असते तो नॉर्मल पोळा आणि दुसऱ्या दिवशी राहते तो ताना पोळा. तर मंडळी, दोन्ही दिवस मर्ज करून मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओ सोबत जोडून राहा आणि पोळ्याचा आनंद घ्या. सारी चिन्यासाठी नको जाऊ बाळा, नवा नियोजन करून त्याला झाला आला नसेल माणूस तर त्याच्यात त्याला गावाच्या बाहेर काढा. तर मंडळी, अशा प्रकारचे लोकगीत म्हणून माझ्या गावचा पोळा सेलिब्रेट केला जाते. तिथे एक तोरण बांधलेली असते. ते तोरण सोडून सगळे लोक आपल्या नंदी घरी घेऊन जातात. गर्दी कमी झाल्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरात गेलं आणि दर्शन केले. दर्शन केल्यानंतर मी निघालो माझ्या घरी जायला. त्यानंतर मित्रांनो, माझ्या घरी पण नंदीबैल आले. नंदीबैल आल्यानंतर सर्वप्रथम त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांना पण जेवू घातलं. तर मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा. तर आज आहे तानापोळा आणि अशा प्रकारे असते मारबत. अशा प्रकारे मारबत लोक दरवाजाला लावतात आणि त्यांच्याकडनं भोजारा घेतात आणि आपला पोळा सेलिब्रेट करतात. तर मंडळी, आमच्याकडे भरतो तानापोळा, तो पण भरतो ग्रामपंचायतमध्ये. तर छोटे छोटे मुलं आपापले नंदी घेऊन तिथे जातात आणि मस्त नंदींचे असे एक ठिकाणी सगळे नंदी भरतात आणि मग त्या नंदींना मस्तपैकी सजवून तिथं मस्त बँडनी त्यांचं स्वागत केलं जाते. हो सगळा तो कहा बसला बसून आहे. डोलाड्यावर बसली दुर्गाबाई उठली, दिदीबाई नटली, वाचला भंडारा पुढे अवल भेटितली, पालवी औषध केला, पंचमचित्या औषध भरला पुरातन मग लागला नवाचा लेकरवल गौरा पार्वती हर बोला हर महादेव. तर मित्रांनो, इथे पण तानापोळ्यामध्ये पण एक तोरण बांधलेली असते. ते तोरण तोडून सगळे लोक आपापले नंदी घेऊन घरी जातात. त्यानंतर आम्हाला भेटले हे काका. ते पण पेऊन एकदम तूल होते. तर त्यांची पण कॉमेडी थोडीशी तुम्ही ऐका. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडून राहा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.